फ्रीजमध्ये हा फोन ठेवला लिटरली आणि मला तुम्हाला दाखवायचं की आपल्या लेयर्स बघा झालेलं आहे. क्रीमी दिसतंय. आपला केक ऑलमोस्ट होत आलेला आहे. मी खूप जास्त एक्साइटेड खाण्यासाठी. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज, मी लास्ट व्लॉगमध्ये एकदा बोलली होती की किचनमध्ये व्लॉग्स बनवायला खूप जास्त मजा येते, म्हणून मी आज एक व्लॉग किचनमध्ये शूट करणार आहे. आणि ना माझ्या फीडवरती खूप जास्त चीज केक येत होता, म्हणून म्हटलं लेट्स ट्राय. आणि मी आयुष्यात कधीच बनवला नाही चीज केक, बाहेर खाल्लेला आहे आणि मला आवडतो, बट म्हटलं ह्यावेळेस घरी बनवून बघूया. सो मी खूप जास्त एक्सायटेड बनवण्यासाठी, पण त्यासाठी ना माझ्याकडे काहीच सामान नाही आहे. म्हणजे थोडंफार आहे, जसं की पनीर लागतं किंवा असे छोटे छोटे वस्तू आहेत, बट जे मेन गोष्ट आहे म्हणजे बिस्किट्स, त्यानंतर क्रीम, अजून चॉकलेट, असं काही काही असतं ना, तर ते माझ्याकडे काहीच नाही आहे. तर मी ते आता घ्यायला जाणार आहे, कारण माझ्या इकडे झेप्टो आणि ब्लिंकिट काही चालत नाही आहे, म्हणून मला ते घ्यायला जावं लागणार आहे. सो बघत राहा व्हिडिओ. आणि हा मी डे 1 ठेवला आहे ऑफ व्हायरल सिरीज. तर बघूया आपले पुढचे पण मी कशा कशा रेसिपीज टाकते. मी आता चालली ते सगळं सामान आणायला, जे जे मला लागतं आहे. 2-3च वस्तू आहे, बट ते आता मी पटकन घेऊन येणार आहे. A few moments later. गाईज, मी घरी आलेली आहे आणि जे जे सामान लागतात ते मी घेऊन आलेली आहे. सो हे आपल्याला क्रीम लागणार आहे, त्यानंतर एक बिस्किट आणि एक डेअरी मिल्कचं पॅकेट नाही, कॅडबरी. तर आता आपण किचनमध्ये जाऊया आणि तुम्हाला सगळं इन्ग्रेडियंट दाखवते काय काय लागणार आहे. मला दम लागला खूप जास्त, कारण इतकी धावपळत आली ना मी. गाईज, फायनली आता आपण किचनमध्ये आहोत आणि मी तुम्हाला आता सगळं इन्ग्रेडियंट दाखवते आपल्याला काय काय लागणार आहे. सगळ्यात पहिले ते ही वाटी, त्याच्यामध्ये मी बनवणार आहे मी आपला मेन. त्यानंतर एक बिस्किट, तुम्ही कोणता पण डायजेस्टिव्ह बिस्किट घेऊ शकता. त्यानंतर एक आपलं अमूलची क्रीम किंवा कुठलीही फ्रेश क्रीम, एक कॅडबरी. यार, माझं पनीरच संपलंय. A few moments later. गुड न्यूज आहे, मला पनीर फायनली फ्रीजमध्ये भेटलंय. माझ्या मम्मीने ठेवलं होतं एका झाकून, ते मला दिसलंच नाही. पनीर आहे. हाश, म्हटलं आता मी एवढं सगळं तयारी केली आणि सगळं फ्लॉप होऊन जाईल. सगळ्यात आधी आपल्याला हे बिस्किट्स आहे ना, हे ग्राइंड करून घ्यायचे एका मिक्सरच्या बाउलमध्ये. मिक्सरच्या कुठे ठेवून देते यार. आता याच्यात मी माझे बिस्किट्स टाकणार आहे. तर मी साधारण 7-8 बिस्किट्स घेतलेले, हे आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे. अजून एखादा एक्स्ट्रा राहू देते. मिक्सरमध्ये आता ग्राइंड करते मी हे सगळं. सोबत आपल्याला थोडंसं बटर पण लागणार आहे, म्हणून मी हे एका वाटीत मेल्ट करायला टाकतीये. बटर मेल्ट करूया. माझं ह्या वाटीत बटर मेल्ट करून झालेलं आहे. मी अमूलचंच बटर घेतलं होतं. आता हे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे, आपल्या बेसमध्ये, सगळ्यात फर्स्ट लेअरमध्ये. आता आपण सगळ्यात पहिले आपली ही ग्राइंड केलेलं बॅटर आहे मारीगोल्ड बिस्किटचं, ते आपण याच्यामध्ये टाकणार आहे. मी हा बाउल घेतला कारण ना मला असं ट्रान्सपरंट ते दिसतं ना लोकांच्या व्हिडिओमध्ये, तसं बघायचं होतं, म्हणून मी हा घेतला आहे बाउल. थोडा एस्थेटिक पण वाटेल. सो यात मी आता हे ट्रान्सफर केले, दिसते का फर्स्ट लेअर. आणि आता आपण आपलं मेल्टेड बटर टाकूया. सो दिस इज द बटर. मी टाकते याच्यात. छान दिसतंय. आता आपण याला मस्त हे करून घेऊया. असं वाटतंय माझ्या एवढ्या जास्त लेअरला ते बटर कमी पडते, म्हणून थोडा अजून बटर घेते. किती काय काय करावं लागतं असं छान छान खायचं असेल तर, बट थोडे कष्ट घ्यावंच लागतं. खूप सो छान झाला पाहिजे केक. फर्स्ट टाइम म्हणतोय ना. ओके, सो अजून आपलं बटर झालेलं आहे. मी परत आता टाकते. छान मिक्स होऊन झालं पाहिजे. फर्स्ट लेअर करता ही छान अशी सेट होऊ देऊ, म्हणजे एकदम अशी प्लेन, आणि मग आपल्या फ्रीजमध्ये ठेवायची. 2 hours later. गाईज, फर्स्ट लेअर इज डन. मी असं छान असं बेस तयार केलेला आहे. आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया 10 ते 5 मिनटं, आणि तोपर्यंत सेकंड लेअर बनवायची. सेकंड लेअरसाठी आपल्याला लागणार आहे फ्रेश क्रीम, त्यानंतर पनीर, थोडं सॉल्ट आणि थोडंसं शुगर. तर आता आपण हे सगळं घेऊया. काम झालं आहे ना, मी ते आवरून ठेवते, म्हणजे असं पसारा वाटणार नाही इकडे. सो आता आपण हे सगळं ट्रान्सफर करून घेऊया. सगळ्यात पहिले तर पनीर हे खूप जास्त आहे, पण आपल्याला इतकं नको आहे, मला तरी वाटतं थोडं कमी घेऊया. इतकं बस होईल आय थिंक.
यात आपण आता ऍड करूया आपली फ्रेश क्रीम. सो आय एम पोरिंग इट. 7-8-10 चमचे असेल अशी मी टाकली आहे. थोडंसं पिंच ऑफ सॉल्ट आणि शुगर. सॉल्ट कारण थोडीशी टेस्ट यासाठी सॉल्ट टाकायची आहे. एकदम थोडी टाकते मी, मला अंदाज नाही आहे किती टाकू किती नाही. एकदमच थोडी, एकदम किंचित टाकते. 3 चमचे साखर. हे बघा असं दिसतंय हे साखर. आता हे आपण ग्राइंड करून घेऊया. फर्स्ट टाइम बनवती, मला थोडंसं नर्वसनेस पण आहे आणि असं एक्साइटमेंट पण आहे खाण्यासाठी. पण बघूया असं कसं टर्न आउट होतंय. आर सेकंड लेअर इज डन. सेकंड लेअर तयार झालेली, पण मला असं वाटतं अजून आपलं ते झालेलं नाहीये. थोड्या वेळ होऊ देऊया आणि याला पण थोडंसं शांत होऊ देऊया. तोपर्यंत मी थर्ड लेअरची पण तयारी करते. आणि थर्ड लेअरसाठी खूप सिम्पल आहे. फक्त आपल्याला चॉकलेट मेल्ट करायचं आहे आणि त्यात आपल्याला थोडीशी ही क्रीम टाकायची, म्हणजे अशी छान असं टेक्स्चर येईल. हे मी एकच कॅडबरी आणली आहे. मला असं वाटलं एकात होईल, बट बघूया आता. दुसरं ऑप्शन नाही, मी परत जाणार नाही आता एवढं लांब आणायला. एक कॅडबरी आपण हे मेल्ट करून घेऊया छान. ना ती डबल मेल्टिंगवाली टेक्निक असते ना, म्हणजे याच्यात पाणी घेतलं आणि वाटी याच्यामध्ये ठेवली असं मेल्ट करते. होप सो चांगलं होईल, काही गडबड नको व्हायला. तर मी असं मेल्ट करायला आता ठेवलं याच्यात. तोपर्यंत पाणी तापेल तोपर्यंत त्याचा वेळ लागणार आहे. होईल तोपर्यंत फास्ट. एक्साइटेड खाण्यासाठी. आता आपण ना फ्रीजमध्ये बघूया आपलं झालंय की नाही ते बेस. अजून होतोय थोडा, होऊ देऊ अजून, पूर्ण असं थंड होऊ देऊ, मग अजून थोडा छान टेस्ट येईल. आणि याला ना हे सगळं झाल्यावरती खूप जास्त वेळ ठेवावं लागणार आहे फ्रीजमध्येच. लगेच काढूनच आणणार कारण पूर्ण सेट होईल. चॉकलेट लवकर मेल्ट नाही होते. आत्ताच भूक लागून गेली. होतंय हळूहळू चॉकलेट पण मेल्ट. A few moments later. आपलं मेल्टेड चॉकलेट इज रेडी. यात मी थोडंसं आपली क्रीम टाकणार आहे, म्हणजे थोडं ते स्मूथ होईल आणि आपल्याला वरती पोर करता येईल. आता फायनली आपल्या फर्स्ट लेअरमध्ये सेकंड लेअर टाकतीये. सो आय एम रिअली एक्सायटेड. मला तुम्हाला दाखवतो. आपल्या मेल्टेड चॉकलेटमध्ये थोडी क्रीम टाकूया. सॉरी, फ्रेश क्रीम. खूप जास्त बघा किती क्रीमी दिसतंय. तर याला आता मिक्स करते मस्त छान, एकदम टेक्स्चर छान येईल. म्हणजे आता आपली फायनली ही सेकंड लेअरवाली दिसते ना लेअर, किती छान. ही आता आपण फ्रीजमध्ये ठेवूया आणि याला थोडा वेळ होऊ द्यावं लागेल. सेकंड लेअर छान दिसते इथून. हे आपला केक ऑलमोस्ट होत आलेला आहे. मी खूप जास्त एक्सायटेड खाण्यासाठी. तोपर्यंत हे बाकी सगळं ना मी आवरून ठेव. काही किचनवरती पसारा दिसला ना माझी घरची मलाच बोलतील. पटकन आवरून ठेवूया हे सगळं. पण चॉकलेट सिरपची लेअर टाकली, पण ना थोडी कमी झाली म्हणून आता बिस्किट्स ॲड करते थोडं डेकोरेट करण्यासाठी त्याला. कारण ती वाटी ना डिश म्हणून मी एक झाकण ठेवते. सो हे बघा, बघायचं का तुम्हाला? मस्त चीज केक दिसतोय. यावर मी आता डिश ठेवते. लेट्स ऑलमोस्ट मी डायरेक्ट आता 9-10 वाजता चेक करणार आहे. तोपर्यंत तो छान होईल त्याचा बेस आणि पूर्ण केक रेडी. तर काही आता आम्ही ना चक्कर मारायला आलेलो आहे आणि हिला बी घेतलं आणि आम्ही आर्याला पण घ्यायला आलो होतो. इतका टाइमपास करत आली ना. बिचारी गाडीवर बसायला ट्राय करते, बट शी इज फॉलिंग डाऊन. आर्या हाय. 2 hours later. मी आता घरी आलेली आणि चेंज इन द प्लॅन. मी ना आपले जे केकवरती मी बिस्किटचे हे ठेवले होते ना, काय म्हणतात तुकडे, तर मी तुकडे काढून टाकले आणि त्याच्यावरती बिस्किटचा चुरा केला. उरलेले बिस्किट्स होते त्याचा चुरा केला. माझी बहीण म्हटली की तसं नको ठेवू, म्हणून मी चुरा केला त्याचा आणि ती लेअर मी त्याच्यात ठेवली अशी गार्निश करून. तो केक अजून होतोय. आता ऑलमोस्ट 10 वाजलेले. मी अजून थोड्या वेळाने खाणार आहे डेझर्ट म्हणून. आता मी जेवण करणार आहे आणि आज आमच्याकडे स्पेशल मिसळ बनवली. सो आता मी जेवण कर. फायनली आता मी ताट वाढून घेतलं. हे बघा सगळं याच्यात दही राहिलंय आणायचं. मम्मी आणते इकडे, आजी पण जेवतीये ती, कारण दही खाल्ल्याशिवाय मिसळ इज इनकम्प्लीट. आम्ही ब्लॉग्स बघतोय. लेट्स एन्जॉय आर जेवण. आणि नंतर चीज केक खायचा आहे, त्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. हे पण खूप जास्त फेवरेट मेनू आहे आमचा
A few moments later. मी आता फ्रीजमध्ये हा फोन ठेवला लिटरली आणि मला तुम्हाला दाखवायचं की आपल्या लेयर्स बघा झालेलं आहे. आता मी फायनली टेस्ट करणार आहे माझा चीज केक. सो लेट्स टेक इट आउट. बिस्किट्स टाकले होते पण मी ते काढून टाकले, म्हणजे काढून नाही टाकले बट तसंच ठेवले आणि फक्त त्याच्यावर अशी क्लिअर टाकून दिली. छोटा भारी. खा लवकर, पूर्ण बेस पासून घे म्हणजे तुला टेस्ट येईल. मला तरी वाटतंय ना ते बिस्किटच जास्त आहे याच्यात. चॉकलेट नाही का? अरे चॉकलेट कमी पडलं होतं म्हणून असं लागतं वाटतं थोडंसं. मम्मीला सांगते मी ते. चांगलं आहे, एवढं पण खराब नाही. म्हणजे थोडा खराब आहे का? मम्मीला टेस्ट करायला देणार आहे, बघू तिला कसा वाटतो. मस्त झालाय. चॉकलेट कमी पडले मेन म्हणजे. बघा मी ना एकच कॅडबरी आणली होती, अजून 1-2 आणायला पाहिजे होतं, मग भारी झाला. तर गाईज हा होता आपला चीज केकचा व्हिडिओ. थोडंफार ना इकडे तिकडे झाला बट नेक्स्ट टाइम मी अजून छान बनवण्याचा ट्राय करेल. सो होप यू लाईक द व्हिडिओ. नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला चीज केक आवडतो की नाही आवडत, किंवा तुम्ही ट्राय केला आहे की नाही. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. कमेंट चीज केक.